दरम्यान या टोरेस प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। आर्थिक गुन्हे शाखेनं टोरेस प्रकरणामध्ये शनिवारपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधनं सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तसंच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला आता यश आलेलं आहे। टोरेस प्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेमध्ये शोधाशोध राबवण्यात आलेली असून कंपनीनं 15 वाहनं विकत घेतल्याचं या शोध मोहिमेमध्ये सापडलेलं आहे। जुई जाधव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। जुई, या शोधकार्यात नेमकं काय काय हाती लागलेलं आहे आणि तपास नेमका कसा सुरू आहे? अगदी तुझ्या आपण पाहतोय जो सर्वात मोठा घोटाळा 2025चा बाहेर आलेला टोरेस घोटाळा, यामध्ये एक नवीन अपडेट समोर आली आहे। ती अपडेट म्हणजे की विविध शाखांमधून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काल देखील पंचनामा करण्यात आला होता आणि कालचा जो आकडा आहे त्या आकडेवारीनुसार 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत एकंदरीत जप्त करण्यात आला आहे। तसंच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख देखील पटवण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून। आणि टोरेस प्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोध मोहीम ही जी शोध मोहीम आहे ती राबवण्यात आली होती। कंपनीने 15 वाहने विकत घेतल्याचे आणि 5 वाहने आरक्षित केल्याचे पुरावे या शोध मोहिमेत सापडले आहेत। त्यामध्ये 15 गुंतवणूकदार आहेत त्यांची देखील ओळख पटली असून आता त्यांची पुढची चौकशी आणि त्यांची पुढची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तुझ्या निश्चित जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।